माऊलीची पालखी सातारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून आहे. आज माऊलीची पालखी थेट बरडमध्ये संध्याकाळी मुक्कामाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या समवेत साहेब. लोकशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलीन होतोय, एनडीएमध्ये विलीन होतोय. अगदी घमासान चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातल्या काही आमदार यांच्यामध्ये सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झालेली. कसं बघता याच्याकडे? त्या दिवशी सुप्रियाताई सुळे आमच्या नेते आहेत, त्यांनी पण स्पष्ट केलेलं आहे. मी परत एकदा सांगतो, ज्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहे, जयंत पाटील भेटल्यानंतर आमचे नेते आहेत ते भेटल्यानंतर लगेच त्याच्या चर्चा सुरू झाली. मग त्या चर्चेला वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलने बघितलं. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, एकनाथ शिंदेची भेट झाली. मला वाटतं की ते भेटण्याचं कारण पण त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्या असलेल्या कारणाला त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच अँगलला पकडून एन डी एमध्ये आम्ही सामील होणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. पूर्वी अशी चर्चा होती की आता मंत्रिमंडळाचा केंद्रामध्ये विस्तार होणार आहे, तो अधिवेशनाच्या पूर्वीच होईल. आता उद्यापासून अधिवेशन सुरू होते. पण मला कळत नाही की अशा चर्चाच्या बाबतीमध्ये ठोस काही निर्णय नसताना ही चर्चा कुठल्यात होते मला कळत नाही. पण मी सांगतो, असा कुठलाही प्रस्ताव ना विलिनीकरणाचा, ना एन डी एला सामील होण्याचा किंवा पाठिंबा द्यायचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडं आजच्या घडीला आलेला नाही आणि त्यामध्ये चर्चा सुद्धा नाही. पण बॅकस्टेजला महाविकास आघाडीचे काही नेते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आले आणि इतर त्याच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मला वाटतं महाविकास आघाडीचे नेते कोणती चर्चेत आहे मला माहीत नाही, कोण चर्चा करतं वरिष्ठ पातळीवर. आणि महायुतीला आता गरज कशाची आहे? महायुतीला गरज असेल, आमदारांची तर गरज नाही, कारण त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, राक्षसी बहुमत आहे. आणि जर मग दुसरा विषय आहे की जे डिलिमिटेशन बिल आहे ते मंजूर करायचं, सगळं त्यांनी सांगितलेलं आहे ना. आम्ही त्या डिलिमिटेशन बिलाच्या बाबतीमधल्या आमच्या शंका दूर झाल्या, यात बैठक होईल, त्यामध्ये आम्ही पॉलिसी ठरवू, आमच्या शंका दूर झाल्या तर आम्ही त्याप्रमाणे निश्चितपणाने त्या बिलाचा विचार करू. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे, फक्त डिलिमिटेशन करताना सोयीने डिलिमिटेशन होऊ नये, त्याला राजकीय अँगल असू नये एवढ्यासाठी आपला विरोध आहे. हे खुलासा केलेला आहे. नक्कीच. पण आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आहे, मी पक्ष म्हणतो, आणि मध्यंतरी शरद पवार गट म्हणला जात होता. पण आता शरद पवार पक्ष ही सुप्रियाताईंनीच सगळे खुलासा केला. पण एकंदरीतच अजित पवार गटाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एकत्रित करून एन डी एमध्ये सामील होण्याची सुद्धा मध्यंतरी चर्चा होती. नाही, आता ही चर्चा कोण करतं आहे याची मला कमी अध्यक्ष आहेत, माझ्यापर्यंत अशी कुठली चर्चा आली नाही. आता एकत्रीकरणाचा विषय अजितदादा आपला होता, त्याची स्पष्टपणाने कबुली प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे, ते आम्ही बोलत होतो ते. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आम्हाला एकीकरणाला आम्हीच मागे लागलो असा विषय झाला, आम्ही त्याला पूर्ण विराम दिला होता. बरं, आता त्या पक्षातले कोण नेते आमच्यावर चर्चेला आलेत का? आता आत्तापर्यंत कोणी चर्चा आले नाही. आणि ती कोणाची चर्चा करायची हा पण प्रस्ताव आहे. म्हणजे त्यांच्या पक्षातले कोण प्रमुख आहेत, त्यांच्यामध्ये एक वाक्य टाकून हा प्रस्ताव आला आहे का? तो तसा प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव आला, आदरणीय पवारसाहेब त्याच्यावर विचार करतील आणि त्याच्यावर काय बोलायचं ते ठरवतील. आणि आज प्रस्तावच नसेल तर आम्ही त्याच्यावर चर्चेवर आता काय बोलायचं मला वाटत नाही. सारखा त्यावरती खुलासा कमी होतो. एन डी ए पक्षाला जर मोठी संधी दिली शरद पवार पक्षाला, तर तुमच्याकडे असं कुठला प्रस्ताव आलेला आहे का संधी दिली मोठी संधी फार मिळणार आहे अशा प्रकारच्या एन डी एची चर्चा झालेली आहे काय? मला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला अमितजी शहा यांना भेटायला गेले होते, दिल्लीमध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या पक्षामध्ये नवीन कुठलाही पक्ष या ठिकाणी घेतला जाणार नाही असा खुलासा केला होता. आता तो प्रश्न एन डी एचा जो आहे तो आपण देवेंद्र फडणवीसांना विचारावा, मुख्यमंत्र्यांना विचारावा, असा कुठला प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे? नक्कीच. हे होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. एन डी एमध्ये जाण्याचा सवालच येत नाही असं त्यांनी ते सांगून याच्यावर पडदा पाडलेला आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.